अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य जवळपास पूर्णत्वास आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून नुकतेच अक्षता कलश वितरित करण्यात आले. देशभरातील 5 लाख गावांमध्ये या पूजित अक्षता कलशांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी एका कलशाचे आगमन बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सिन्नर शहरामध्ये झाले. शहरात आलेल्या या कलशाचे सकज हिंदू समाज रामभक्तांनी स्वागत केले. त्यानंतर सिन्नर बस स्थानकातून या अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा निघाली. जय श्रीराम सियावर रामचंद्र की जयच्या प्रचंड जयघोषात ही यात्रा शहरातील श्रीराम मंदिरात येऊन पोहोचली. त्यानंतर अक्षता कलशाची विधिवत पूजन करण्यात आले. रामयुगाची सुरुवात तशी फारच अगोदर झालेली आहे आणि उत्तरोत्तर या रामयुगामध्ये आपण पुढे चाललेलो आहोत. अक्षतांचा जो कार्यक्रम आहे, अयोध्येवरून अक्षता आलेल्या आहेत, म्हणजे आपल्याच घरचं आपल्याला निमंत्रण आलेलं आहे. कामयुगाचा अंत झालेला आहे आणि रामयुगाची सुरुवात झालेली आहे. रामयुग म्हणजे लोककल्याणाचं युग, रामयुग म्हणजे लोकांच्या सेवेचं युग. स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताचे 2 आदर्श आहेत, त्याग व सेवा, आणि या 2 आदर्शांना तुम्ही पुष्ट करा, बाकी सर्व समस्या आपोआप संपून जातील. त्यामुळे आता हे जे युग आहे ते सेवेचं युग आहे, करुणेचं युग आहे, त्यागाचं युग आहे, संपन्नतेचं युग आहे, समृद्धीचं युग आहे. आणि विशेष करून नाशिक ही जी भूमी आहे, अयोध्येनंतर नाशिकचं जर नाव आपण अगदी अत्युच्च मानलं तर याच्यामध्ये काही अतिशयोक्ती होणार नाही. नाशिकमध्ये प्रभू रामचंद्राच्या अनेक लीला झालेल्या आहेत. असुरांचा जो संहार करण्याची जी सुरुवात झालेली आहे ती नाशिकमधून. त्यामुळे नाशिक आणि अयोध्येचा फार जवळचा संबंध आहे आणि या अक्षतांमुळे तो संबंध जो आहे आणखी घनीभूत, आणखी घट्ट झालेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.